some advertisers use false claim about products quality or popularity. आता फॉल्स क्लेम केले जातात. जसं स्लोगन यूज केली जायची एका ऍडव्हर्टाइजमेंटसाठी की गेट कव्हरेज एव्हरीवेअर ऑन अर्थ. द ऍडव्हर्टायझर फीचर्स दॅट कॅन नॉट बी डिलिव्हर. आणि रियालिटीमध्ये हे पॉसिबल होतं का, तर नव्हतं. पण तरी सुद्धा क्लेम जो होता तो या पद्धतीने केला जात होता. ऍडव्हर्टायझिंग अशा पद्धतीने केलं जातं. नेक्स्ट आहे पफरिंग. When an advertiser relies on subjective rather than objective claims, they are puffering up their product. Statement like the best tasting coffee cannot be confirmed objectively. आता प्रत्येकाला आपलं प्रोडक्ट बेस्ट आहे हे सिद्ध करायचं असतं. ठीक आहे. तर त्यांनी खरोखर तसं काही सर्वे केलेला असतो का, किंवा त्याचं काही अनालिसिस किंवा सायंटिफिक किंवा ते प्रूव्ह करू शकतात का, तर नाही. पण तरी सुद्धा ती बेस्ट टेस्टिंग कॉफी ह्या टॅगलाईन खाली ते प्रोडक्ट जे आहे तर ते सेल केलं जातं. नेक्स्ट आहे अनव्हेरिफाईड क्लेम्स. मेनी प्रोडक्ट प्रॉमिस टू डिलिव्हर रिझल्ट विदाउट प्रोव्हाइडिंग एनी सायंटिफिक एव्हिडन्स. तर सायंटिफिक एव्हिडन्स शिवाय काही प्रोडक्ट्स जे आहेत तर त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते दाखवले जातात. तर शॅम्पू कमर्शियल्स दॅट प्रॉमिस स्ट्रॉंगर शायनर हेअर डू सो विदाउट टेलिंग कन्झ्युमर्स वाय अँड हाव. आता हल्लीच्या शॅम्पूच्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी व्हेरीफाईड आहेत असं दाखवलं जातं. आणि त्याच्यामुळे त्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या दाखवल्या जायच्या तर त्या त्यांच्या लॅब मधल्या दाखवल्या जायच्या की हेअर्स डॅमेज आहेत आणि नंतर त्याच्यावर तो शॅम्पू अप्लाय केल्यानंतर ते रिपेअर झाले एक्सेट्रा. तर ह्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करणं ही गोष्ट वेगळी. आणि सुरुवातीला फक्त सेलिब्रिटीज ऍडव्हर्टाइजमेंट साठी यूज करून ऍडव्हर्टाइजमेंट करणं, मग त्या सायंटिफिक वेने प्रूफ केलेल्या नव्हत्या, त्याला कुठलाही एव्हिडन्स नव्हता. अनव्हेरिफाईड क्लेम मध्ये त्या कन्सिडर होत होत्या. नेक्स्ट आहे स्टेरियोटायपिंग वुमन. Women in advertising have often been portrayed as a sex object or domestic servants. This type of advertising traffics is negative stereotypes and contributes to vulgar culture. उगाचच काही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये म्हणजे अननेसेसरीली विमेन मॉडेल यूज केल्या जातात आणि मग त्याच्यामध्ये हाफ नेकेड असेल किंवा न्यूडिटी असेल या पद्धतीने त्यांना रिप्रेझेंट केलं जातं. तर ह्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या सुद्धा स्टेरियोटाइप्स मध्ये येतात आणि त्या एखाद्या वल्गर कल्चरला रिप्रेझेंट करत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करायचे नाहीये, त्याच्यावर कम्प्लीट बॅन आहे. फॉल्स ब्रँड कंपॅरिझन. एनी टाइम अ कंपनी मेक्स फॉल्स और मिसलीडिंग क्लेम्स अबाउट देअर कॉम्पिटिटर्स, दे आर स्प्रेडिंग मिसइन्फॉर्मेशन. फॉल्स ब्रँड कंपॅरिझन मध्ये आपण मागच्याच लेक्चरला एक्झाम्पल बघितलं की स्वतःच्या कंपनीचं प्रोडक्ट जे आहे ते दुसऱ्या कंपनीच्या प्रोडक्ट सोबत कम्पेअर करून आपलं प्रोडक्ट कसं चांगलं आहे हे रिप्रेझेंट करणं, म्हणजे मिसलीड करणं त्याच्यातून. ठीक आहे. आता काही वर्षापूर्वी कोलगेटची पण अशीच ऍड दाखवली जात होती की कोलगेटने ब्रश केले की ते क्लीन होतात, प्रॉपरली व्हाईटनिंग आहे, स्ट्रॉंगर होतात. आणि तेच बाकीचे प्रोडक्ट्स यूज केले म्हणजे बाकीचा टूथपेस्ट यूज केला तर त्याचा परफॉर्मन्स जो आहे तर तो पुअर आहे. म्हणजे ही इन्फॉर्मेशन मिसलीड आहे, ही फॉल्स कंपॅरिझन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चिल्ड्रन इन ऍडव्हर्टायझिंग. Children consume huge amount of advertising without being able to evaluate it objectively. Exploiting this innocence is one of most common unethical marketing practices. आता चिल्ड्रनला जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये यूज केलं जातं तेव्हा त्यांना त्या ऍडव्हर्टाइजमेंट कशाच्या आहेत, त्या ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस कशासाठी आहे
एक्सेट्रा ह्या प्रत्येक गोष्टीची माहिती प्रॉपरली असेल असं नाहीये. आणि मग त्यांना माहित नसताना त्यांना त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, त्या मार्केटिंग प्रॅक्टिसेस मध्ये यूज करणं म्हणजे ही सुद्धा अनइथिकल प्रॅक्टिसच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे puffery and fraudulation. Very often we hear that advertisement exaggerates about the product quality. Nowadays, puffery, that is metaphor of idea, forms to be main element in advertising. On the one hand, critics cause it, while on the other defenders, that is advertisers and advertising professionals, open it as a helping agent to differentiate their brands from the competitors. Puffery is considered to be an opinion and not a factual information. Advertisers claim that the consumers are intelligent enough to distinguish between truth and exaggeration. Moreover, they are not blindly going to believe everything as such presented in an advertisement. Puffery किंवा फ्रॉड्युलेशन जे आहे, तर काही ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर ते मेटाफॉर ऑफ आयडिया म्हणजे अनरिअलिस्टिक असतात किंवा बियॉन्ड इमॅजिनेशन असतात, फॅक्ट्स न कन्सिडर करून नसतात, तर त्या आपण अनइथिकल कन्सिडर करतो. पण तेच ऍडव्हर्टायझर्स जे आहेत तर किंवा ऍडव्हर्टायझर्स प्रोफेशनल्स जे आहेत तर ते असं कन्सिडर करतात की ही क्रिएटिव्हिटी आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रोडक्ट जे आहे तर ते बाकीच्या प्रोडक्ट पेक्षा, कॉम्पिटिटर पेक्षा डिफरंट आहे हे त्यांना प्रूव्ह करता येतं. तर त्याच्यामुळे त्या अशा पद्धतीच्या ऍडव्हर्टाइजमेंट हे युजफुल असतात सेल करण्यासाठी. आणि ट्रूथ आणि फेक म्हणजे तर जर म्हणजे जर इमॅजिनेटिव्ह किंवा फॅक्ट्स आणि इमॅजिनेशन मधला फरक जो आहे तर तो ऑडियन्सला अनालाइज करता येतो असं ऍडव्हर्टायझर्सचं ओपिनियन आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघायला गेलं तर फोर्स 10चे शूज जे आहेत तर ते ऍडव्हर्टाइजमेंट करताना आय एम वॉकिंग ऑन एअर अशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करतात. तर हे मेटाफॉर आहे. रिअली वॉक इन एअर हे खरं होऊ शकतं का, तर नाही. तर त्याच्यामधून त्यांना रिप्रेझेंट काय करायचं असतं की त्या शूजचा लाईटनेस जो आहे तर तो ते त्या लाईन मधून रिप्रेझेंट करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कोल्ड ड्रिंक्स असतील किंवा सॉफ्ट ड्रिंकच्या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल फ्रूट कंटेंट नसतो, त्याच्यासाठी फ्लेवर यूज केले जातात. पण ते ऍडव्हर्टाइजमेंट करताना ते त्याच्यात फ्रुट्स दाखवतात, तर त्याचा पल्प यूज केला असं त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अनट्रुथफुल और डिसेप्टिव्ह. Deceptiveness is defined as not only as false and misleading statements, but also as false impressions conveyed, whether intention or not. डिसेप्टिव्हनेस मध्ये फक्त फॉल्स इन्फॉर्मेशन किंवा मिसलिडिंग स्टेटमेंट्स करणं एवढंच राहत नाही, तर ती इन्फॉर्मेशन प्रेझेंट करणं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काही ऍक्ट्स जे आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो डिसेप्टिव्हनेस मध्ये, की जसं फॉल्स प्रॉमिसेस आहेत, इनकम्प्लीट डिसेप्टिव्ह आहे, मिसलिडिंग कंपॅरिझन आहे, बेट अँड स्विच ऑफर्स आहेत, व्हिज्युअल डिस्टॉर्शन्स आहेत, फॉल्स टेस्टिमोनियल्स आहेत, फॉल्स कंपॅरिझन्स आहेत, पार्शल डिस्क्लोजर्स आहेत, स्मॉल प्रिंट क्वालिफिकेशन्स आहेत, लॅबोरेटरी ऍप्लिकेशन्स आहेत. तर हे काय आहेत, अनट्रुथफुल आहेत किंवा डिसेप्टिव्ह आहेत. नेक्स्ट आहे ऑफेन्सिव्ह
offensive or in bad taste. Another one, the major complaints against the advertisement is offensive, tasteless, irritating, boring, and so on. Taste is subjective. That is, what is good taste to one may be bad for someone else. Taste changes with time, even as what is offensive today may not be tomorrow. Consumers can be offended by advertising in number of ways. The advertisements of product like contraceptive or personal hygiene are not acceptable to some consumers, as marketers often use nudity in their advertisements. Okay. आता काही ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर त्या सगळ्याच कन्झ्युमरला ऍक्सेप्टेबल असतील असं नाहीये. ठीक आहे. म्हणजे आता जसे प्रोडक्ट सांगितले तर त्याच्यामध्ये न्यूडिटी जी आहे तर ती रिप्रेझेंट केली जाते. त्याच्यानंतर काही ऍडव्हर्टाइजमेंट्स जे आहेत की जसं डिओड्रंट्सचे असतील, माउथ वॉशचे असेल, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूचे आहेत, तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट दाखवताना त्या अशा पद्धतीने दाखवल्या जातात की त्याच्यामुळे एन्झायटी अँड फिअर टू बी रिजेक्टेड इन दी सोसायटी. की जे लोक हे प्रोडक्ट यूज करत नाहीत तर ते एन्झियस फील करतात, फिअर फील करतात, सोसायटी त्यांना रिजेक्ट करेल ह्यामुळे. त्याच्यानंतर क्रिएट्स मटेरियलिस्टिक डिमांड. Advertising provides a variety of alternatives to choose from. People who have needs, advertising creates, derives and fantasizes for the consumers. मटेरियलिस्टिक डिमांड जे आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या फॅन्टॅसीज ज्या आहेत तर त्या क्रिएट केल्या जातात आणि ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस त्यांना सेल आउट करण्यासाठी त्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते की जेणेकरून कन्झ्युमर्स अट्रॅक्ट होतील. आता त्याच्यात जर आपण काही एक्झाम्पल कन्सिडर करायचे झाले तर लिव्ह अँड बार्बी रेंज ऑफ टॉयज असेल किंवा सिम्पल कन्सिडर करायचं झालं अगदी तर सिम्पल आणि फॉर्मल सँडल्स जे आहेत तर त्या ऍडव्हर्टाइजमेंटमुळे आपल्याला इझिली बायफर्गेट करता येऊ शकतात. तर म्हणजे तुमच्या नीडच्या पुढे जाऊन तुम्हाला फॅन्टॅसीज असतील किंवा तुमच्या डिमांड इन्क्रीज करणं त्याचं काम जे आहे तर ते ह्या ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर त्या करत असतात. त्याच्यानंतर मेक्स पीपल बाय दी थिंग्स नॉट निडेड. ज्या गोष्टी गरजेच्या नाहीयेत त्या सुद्धा तुम्हाला परचेस करायला फोर्स केलं जातं, मेंटली किंवा इमोशनली अपील केलं जातं. ऍडव्हर्टायझिंग क्रिएट्स आर्टिफिशियल नीड. ऍडव्हर्टायझर्स मोटिवेट्स and pursues consumer to buy the things that are not needed even. According to many critics, advertising should not pursue by playing with consumers' emotions, anxieties, psychological needs and desires such as status, self-esteem, attractiveness and others, but should just provide information useful in making purchase decisions but as a price, performance and other objective criteria. Critics says persuasive advertising foster discontent among consumers and encourage them to purchase products and services to solve deeper problems. इमोशनल असेल किंवा स्टेटसमुळे असेल, सेल्फ इस्टीम किंवा अट्रॅक्टिव्हनेस असेल तर ज्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्या जातात, प्रोडक्ट रिप्रेझेंट केले जातात तर त्याच्यामुळे कन्झ्युमर्स जे आहेत तर त्यांच्या नीड नसताना सुद्धा त्यांना ती नीड जे आहेत आर्टिफिशियल नीड क्रिएट केली जाते. जसं फ्रोझन ऑरेंज ज्युसेस असतील किंवा कार आहेत की ज्या स्टेटसला मॅच करतील तर त्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करून त्या कन्झ्युमर्सना अट्रॅक्ट केले जातं जेणेकरून त्यांचं सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा स्टेटस जे आहे तर ते मॅटर करेल. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह ऍडव्हर्टायझिंग. कंपॅरेटिव्ह ऍडव्हर्टायझिंग इज अनदर अनएथिकल प्रॅक्टिस ऑफ ऍडव्हर्टायझिंग बिसाइड्स फ्रॉडुलंट अँड डिसेप्टरी ऍडव्हर्टायझिंग.
आता ज्या कंपॅरिझन करून ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. आपण कोलगेटचं एक्झाम्पल बघितलं मगाशी. त्यात आता टाटा सॉल्टचं एक्झाम्पल बघूया की दी ऍड्स ऑफ कॅप्टन कुक सॉल्ट अँड टाटा सॉल्ट. टाटा सॉल्ट ऍडव्हर्टाइजमेंट करताना त्यांचं सॉल्ट जे आहे तर त्याच्यामध्ये आयोडीन आहे आणि ते त्याची म्हणजे अडल्ट्रेटेड नाहीये हे ते त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधून दाखवत असतात. ठीक आहे. देश का नमक, टाटा नमक हीच त्यांची टॅगलाईन आहे. तर ही कंपॅरेटिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट आहेत. अशा बऱ्याच ऍडव्हर्टाइजमेंट आहेत की ज्या कंपॅरिझन करून केल्या जातात. पेप्सी आणि कोको कोला सुद्धा अशाच पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करत असते इनडिरेक्टली. Next is stereotype. Advertising is often criticized of creating and perpetuating stereotypes through portrayal of women, ethnic minorities, and other groups. It involves presenting a group of people in a pattern or manner that lacks individuality. The stereotypes जे आहेत, ओल्ड माइंडसेट जे आहेत, फॉर एक्झाम्पल काही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये इझिली ह्या गोष्टी दाखवल्या जातात ज्या रॉंग आहेत, की जसं मदर इन लॉ अँड डॉटर इन लॉ ऑलवेज फाईट, अशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली जाते. ठीक आहे. म्हणजे सासू सुनेचं भांडणच होऊ शकतं हे कन्सिडरच केलेलं असतं त्या ऍड मध्ये आणि ते तसंच रिलेशन त्या ऍड मध्ये रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतर फादर आउट ऑफ हाऊस मॅनेजमेंट, की हाऊस मॅनेजमेंट मध्ये फादर चा रोल जो आहे तर तो निग्लिजिबल दाखवलेला असतो. तर अशा पद्धतीच्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या स्टेरिओटाईप मध्ये येतात. त्याच्यानंतर विमेन हा एक मेन आणि कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट आहे की हाफ नेकेड किंवा न्यूडिटी असेल किंवा अननेसेसरी विमेनचा यूज जो आहे तर तो ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये केला जातो. मग ते अगदी मेड म्हणून का असेना किंवा बाकीच्या कुठल्या रोलमध्ये, की खरं तर प्रोडक्ट्स जे आहेत तर ते विमेनच्या रिलेटेड नसले तरी सुद्धा त्यांना त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये यूज केलं जातं. आणि ह्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या आपण नाही ऍक्सेप्ट करू शकत. ठीक आहे. आता मदरहुडच्या किंवा हाऊसहोल्डच्या रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट असतील किंवा ब्युटी प्रोडक्ट्सच्या रिलेटेड असतील तर विमननी रिप्रेझेंट करणं ही गोष्ट वेगळी. पण तेच इलेक्ट्रॉनिक ऍडव्हर्टाइजमेंट किंवा मेन्स रिलेटेड काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांना चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट करणं तर हा सुद्धा स्टेरिओटाईपचा पण पार्ट आहे आणि अनइथिकल आहे. नेक्स्ट आहे ऍडव्हर्टायझिंग इन जेंडर. क्रिटिक्स ऑफन अक्यूज ऍडव्हर्टायझिंग फॉर portrayal of women and glamorous props. Sex in advertising is most controversial aspect, which is much of social issue than ethical issue. As discussed earlier about the stereotype in portraying women as a housewife, let us now discuss about objectifying women in advertisements. Women in advertisement of suitcases, shaving foams or creams, tires, pens, shoes, etc. तर ह्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये विमेन कशाला दाखवायला हवी की जिथे त्यांची गरज नाहीये. त्यांच्याशिवाय ऍडव्हर्टाइजमेंट होऊ शकतात पण तरी सुद्धा त्यांचं रिप्रेझेंट जे आहे तर ते चुकीच्या पद्धतीने केलेलं असतं. त्याच्यामुळे ज्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या पण अनइथिकल मध्ये कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर इम्प्रॉपर लँग्वेज. वन ऑफ द मेजर कंप्लेंट्स अगेन्स्ट ऍडव्हर्टाइजिंग इज दॅट द ऍडव्हर्टाइजिंग कॉपी इज too breezy, too casual, that is improper. It is believed that the advertisement have destroyed the dignity of language. की आत्ताच्या ऍडव्हर्टाइजमेंट जर बघितलं तर त्यांच्यात
इम्प्रॉपर कंटेंट, इम्प्रॉपर लँग्वेज किंवा डिग्निटी जी आहे तर ती डिस्ट्रॉय झालेली दिसते. तर the research in advertising shows that consumers better respond to simple and down to earth languages than to more dignified and formal copy. A successful copy is that which is deceptive, colorful, and pictures are as warm and human and personal. Okay, रिसर्च असं सांगतो की खूप फॉर्मल किंवा अति कॅज्युअल ऍडव्हर्टाइजमेंट ज्या केल्या जातात किंवा लँग्वेज यूज केल्या जातात त्यापेक्षा सिम्पल लँग्वेज जी आहे आणि जी नॉर्मल आहे, डाऊन टू अर्थ लँग्वेज आहे, तर ती जास्त ऍक्सेप्टेबल आहे. ठीक आहे. आणि अशाच ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या सक्सेसफुल झाल्या. आता ज्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये सामान्य लोक दाखवली जातात त्या ऍडव्हर्टाइजमेंट जास्त अपील होतात लोकांना आणि ते प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल आउट होतात. त्याच्यामध्ये वॉर्मथ आहे, ह्युमॅनिटी आहे किंवा पर्सनल टच आहे, त्याचा इंडिपेंडेंटॅबिलिटी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर आहे एक्सेसिव्ह. इन टुडेज वर्ल्ड ऑन अन ॲव्हरेज कस्टमर are exposed to thousands commercial messages per day. The advertising clutter is even worrying the advertising professional about the negative impact of advertising proliferation. With the increase in brand and the mass media option to choose from, there is boom in advertising industry. की अतिरेक ऍडव्हर्टाइजमेंटचा व्हायला लागला की तुम्हाला सुद्धा ईमेल्सवर किंवा मेसेजेसवर अनेक मेसेजेस जे आहेत तरी ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस रिलेटेड येत असतात, जे आपण स्पॅम मेसेज कन्सिडर करतो. किंवा सतत ऍडव्हर्टाइजमेंट दिसत असते टीव्हीवर आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम. म्हणजे दिवसातनं एखाद्या प्रोडक्टच्या ऍडव्हर्टाइजमेंटची फ्रिक्वेन्सी जर 15 असेल तर काही ऍडव्हर्टायझर्स जे आहेत तर ते 20 ते 25 वेळा ते ऍड दाखवतात आणि त्याच्यामुळे इरिटेशन किंवा एक्सेसिव्हनेस जो आहे तर तो बघायला मिळतो. नेक्स्ट आहे निगेटिव्ह इफेक्ट ऑफ फॉल्स ऍडव्हर्टायझिंग. आता फॉल्स ऍडव्हर्टायझिंगचा इफेक्ट, निगेटिव्ह इफेक्ट काय आहे तर पहिला आहे इन्व्हेस्टिगेशन. इफ अ मार्केटिंग कॅम्पेन इज सस्पेक्ट ऑफ being false advertising, the FTC may investigate further to determine if the company violates any law. The FTC reviews the content of the ad from the standpoint of consumer to determine if the actual or implied claims constitute falsification. The FTC also evaluates information that is left out, such as failing to report side effect of new medication. आता FTC, फेडरल ट्रेड कमिशन, एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट जर सस्पिशियस असेल किंवा ती फॉल्स असेल तर ती ऍडव्हर्टाइजमेंट इन्व्हेस्टिगेट केली जाते. ह्याच्यानंतर आहे सीज अँड डिसीट ऑर्डर्स. इन सम केसेस दी कंपनी में deceive a cease and desist order to stop the falsified advertisement from running. The advertisement must be brought up to FTC standard before they are allowed to run again. This may include correcting any false information and adding the information omitted from the advertisements. Cease and desist ऑर्डर्स मध्ये जर आपण बघितलं तर काही ऍडव्हर्टायझर्सना नोटीस दिल्या जातात की FTC कडून की त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये फॉल्स कंटेंट आहे किंवा इनप्रॉपर कंटेंट आहे, तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट पुन्हा जर त्यांना रन करायच्या असतील तर त्याच्यामध्ये त्यांना FTCचे स्टँडर्ड फॉलो करून करेक्शन करावं लागतं. फॉल्स इन्फॉर्मेशन जी आहे तर ती डिलीट करावी लागते. ओमिटेड इन्फॉर्मेशन जी आहे जी गरजेची आहे तर ती त्याच्यामध्ये ऍड करावी लागते. नंतर आहे फायनान्शियल लॉस. फॉल्स ऍडव्हर्टायझिंग एंड्स अप कॉस्टिंग द कंपनी अँड सिग्निफिकंट अमाउंट ऑफ मनी इफ कॉट.
If the ads are pulled and company loses out on money it spent to develop those ads, the companies sometimes charge a fine for both current false advertising and any future incidents of deceptive advertising. If company issue additional expenses come in the form of legal fees and money that must be paid to consumer who file this suit. फायनान्शियल लॉस होतो कंपनीला कारण ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या फॉल्स असतील किंवा फ्रॉडिलंट असतील तर त्याचं कॉम्पेन्सेशन जे आहे तर ते त्यांना द्यावं लागतं त्या चॅनलला असेल किंवा FTC ला आहे. त्याच्यानंतर एखाद्या कन्झ्युमरने जर त्याच्यावर केस केली असेल किंवा फाईल केलं असेल तर त्याला त्याची पेनल्टी जी आहे तर ती पे करावी लागते. त्याच्यानंतर broken trust. A company that engages in false advertising gives the impression that isn't trustworthy business. तर फॉल्स ऍडव्हर्टाइजमेंटमुळे त्या ऑर्गनायझेशनच्या सगळ्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस वरचा ट्रस्ट जो आहे तर तो निघून जातो. म्हणजे त्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसवर कन्झ्युमर्स ट्रस्ट ठेवत नाहीत. मार्केटमध्ये सुद्धा सप्लायर्स जे आहेत रिटेलर्स जे आहेत तर ते असे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते सेल आउट करायला तयार होत नाहीत. नेक्स्ट आहे कन्झ्युमर सफर. The first and most noticeable negative effect of deceptive advertising is that it leads consumers to make ununiform decisions. If consumers are not being told that whole truth or are being shown images that contradict or overshadow the actual traits of product or service, they are unlikely to make the best decisions for themselves. कन्झ्युमर सफर होतात कारण त्यांना कम्प्लीट इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मिळालेली नसते प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल. जसं की काही मेडिकेशन जे आहेत तर ते किती ड्युरेशन पर्यंतच कन्झ्युम केले पाहिजेत किंवा त्याचा डोस किती असायला पाहिजे, त्याचे साईड इफेक्ट काय असतील एक्सेट्रा, ही इन्फॉर्मेशन जी आहे तर ती त्यांना प्रॉपरली प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. आणि जर ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली नसेल किंवा मिसलिडिंग इन्फॉर्मेशन असेल तर आफ्टर कन्झम्पशन कन्झ्युमर जो आहे तर तो सफर होणार आहे. नेक्स्ट आहे बिझनेस सफर्स. At first glance, it might seem like deceptive advertising harms consumers and end up benefiting businesses that employ the practice. But deceptive advertising often does significant, even fatal harm to companies that use it. ते बिझनेसेस सुद्धा सफर होतात कारण म्हणजे असं नाहीये की फेक ऍडव्हर्टाइजमेंट करून सेल केलाय, मार्केटमध्ये जास्त प्रॉफिट केलंय तर कन्झ्युमरचा लॉस होईल आणि बिझनेसेस जे आहेत तर ते प्रॉफिट मध्ये जाईल. ही कन्सेप्ट पूर्ण चुकीची आहे. बिझनेस सुद्धा लॉस मध्ये जातात कारण कन्झ्युमर्सचा ट्रस्ट ब्रेक झाल्यानंतर कन्झ्युमर्स ते प्रोडक्ट परचेस करायला तयार होत नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस जो आहे त्यांचा सेल जो आहे तर तो निघून जाणार आहे. मार्केटमध्ये रेप्युटेशन खराब झालेलं असतं त्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशन त्या चुकीच्या ऍडव्हर्टाइजमेंट करतात तर त्या सुद्धा सफर होतात. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉईज सफर. Employees of companies that use deceptive advertising can end up bearing the consequences. They get stuck between the customer and the advertiser. The employees usually don't write the ad or endorse them. But when consumers are engaged by deceptive advertising, they have to deal with unhappy people. The एम्प्लॉईज कसे सफर होतात तर चुकीच्या ऍडव्हर्टाइजमेंटमुळे ऑर्गनायझेशन बद्दलचं ओपिनियन जे आहे तर ते चेंज झालेलं असतं.
मार्केटमधलं ट्रस्ट ब्रेक झालेला असतो कन्झ्युमरचा, त्याच्यामुळे त्यांना सेल करताना प्रॉब्लेम येतो. त्या कन्झ्युमरच्या कंप्लेंट हँडल करताना किंवा त्यांना कन्व्हिन्स करताना एम्प्लॉईज जे आहेत तर त्यांना खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अशा फ्रॉड्युलंट ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्यासाठी त्यांना आवडत नाही. जसं इथिकल प्रॅक्टिसेस मध्ये काम करणारे एम्प्लॉईज हॅपी असतात, तसं अनइथिकल प्रॅक्टिसेस करणाऱ्या ऑर्गनायझेशन मधले एम्प्लॉईज अनहॅपी असणार आहेत. त्याच्यानंतर डिस्टॉर्टेड कॉम्पिटिशन. The effect on competition might be one of the world's result of deceptive advertising. Competition between companies should benefit the consumer by providing better product at lower cost. It can benefit entire industries by encouraging innovation and exploration. कॉम्पिटिशन जे आहे तर त्याच्यामध्ये वर्स्ट रिझल्ट बघायला मिळतात की रायव्हल कंपनीला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज जो आहे तर तो इझिली मिळू शकतो. कारण ज्या कंपनीने फॉल्स किंवा मिसलीड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे तर त्याचा मार्केट शेअर जो आहे तर तो आपोआप लो होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा जो आहे तर तो कॉम्पिटिटरला मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे ASCI guidelines for marketers to ensure the truthfulness and honesty of representations and claims made by advertisement and so safeguard against misleading advertising. To ensure that advertisements are not offensive to generally accepted standards of public decency, to safeguard against indiscriminate use of advertising for promotion of product which are regarded as hazardous to society or to individuals to a degree or of type which is unacceptable to society in large, to ensure that advertisements observe fairness in competition so that consumers need to be informed on choice in the marketplace and the canon of generally accepted competitive behavior in business are both fair. आता या गाईडलाईन्स ज्या आहेत की एकतर ट्रुथफुलनेस, ऑनेस्टी रिप्रेझेंट केली पाहिजे, मिसलिडिंग इन्फॉर्मेशन अवॉइड केल्या पाहिजेत ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. त्याच्यानंतर ऑफेन्सिव्ह कन्सेप्ट असतील किंवा स्टँडर्ड्स मेंटेन केले गेले पाहिजेत, डिसेन्सी मेंटेन केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर असा कुठलाही कंटेंट किंवा प्रोडक्ट की जे सोसायटीमध्ये व्हायलन्स किंवा प्रॉब्लेम क्रिएट करेल किंवा हजार्डस फॉर सोसायटी असेल असे कुठलेही प्रोडक्ट मार्केट करायचे नाही. त्याच्यानंतर फेअर कॉम्पिटिशन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कंपॅरिझन जे आहे, इम्प्रॉपर कंपॅरिझन, तर ते करता कामा नये. आणि काही रेग्युलेटरी लॉज इन इंडिया जे आहेत तर ते रॅन्डमली बघूया. हे तुम्हाला वाचून कळतील, इझी आहेत. हे फक्त इन्फॉर्मेशन साठी आपल्याला दिलेले आहे. तर पहिला आहे सेक्शन 292 अंडर सेक्शन 2 सबसेक्शन D फॉर इंडियन पिनल कोड 1860 मेक्स इट पनिशेबल ऑफेन्स टू पब्लिश, distribute, sell, hire or circulate any obscene advertisement. त्याच्यानंतर सेक्शन 294A in the Indian Penal Code 1860 says publication of any advertisement related to any lottery other than a paid lottery is punishable offense. त्यानंतर the Emblems and Names Act 1950 prohibits the use of certain emblems and names of national or international significance for commercial purpose. कमर्शियल पर्पज साठी चुकीची नावं यूज करायची नाही, इम्प्रॉपर यूज करायचं नाही किंवा
ड्रग जे आहे तर त्याचं सुद्धा ऍडव्हर्टायझिंग करता येणार नाही. फॉल्स रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन करता येणार नाही. त्याच्यानंतर ह्युमन ऑर्गन जे ट्रान्सप्लांट केले जातात तर त्या ऑर्गनच्या सप्लायसाठी अपील करणं वेगळं आणि त्या ऑर्गनच्या बदल्यात पेमेंट करणं म्हणजे त्याचा व्यवहार करण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर त्या करता येणार नाहीत. त्याच्यानंतर टोबॅको, लिकर, सिगरेट ह्या ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा बॅन आहेत. त्याच्यानंतर इथे मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये कुठलेही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसची ऍडव्हर्टाइजमेंट करताना ड्रायव्हिंगचे रूल्स मोडले जाणार नाहीत ना. ड्रायव्हर डिस्ट्रॅक्ट होत नाहीये ना किंवा ट्रॅफिक रूल्स जे आहेत तर ते फॉलो करतोय. तर अशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट केली पाहिजे. त्याच्यामध्ये ट्रॅफिक रूल ब्रेक करताना ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दाखवायचं नाही. असे साधारण 15 ऍक्ट्स आहेत. त्याच्यानंतर आहे लीगल ऍक्शन्स कॅन बी टेकन अगेन्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट्स दॅट एनकरेज दी फॉलोइंग प्रॅक्टिसेस. की आता 9 पॉइंट्स आहेत की त्या जर प्रॅक्टिसेस फॉलो केल्या नाहीत तर लिगल ऍक्शन्स घेतल्या जाऊ शकतात. पहिला आहे रेडिकल कास्ट, रेस, नॅशनॅलिटी, कलर अँड क्रीड. की कास्टिझम असेल, नॅशनॅलिटी आहे, कलर आहे, तर जेंडर पण असेल. त्याच्यावरून जर ऍडव्हर्टाइजमेंट केल्या असतील तर त्या लिगल ऍक्शन्स घेतल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर गोज अगेन्स्ट एनी प्रोव्हिजन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशनला ब्रेक करणारी कुठलीही ऍडव्हर्टाइजमेंट किंवा त्याच्या रिलेटेड कंटेंट येता कामा नये. इन्साइट पीपल टुवर्ड्स क्रिमिनल ऍक्टिव्हिटी, प्रोएक्टिव्ह, कॅज्युअल डिसऑर्डर and violence in the country, breach law and glorify obscenity or violence in any form, glorify terrorism, communal massacres and criminality and so on, ridicule the father of the nation, the national emblem, part of constitution, or the image of national leader or the state dignity. ह्या सुद्धा आहेत. तर म्हणजे नॅशनल लीडर्स असतील किंवा नॅशनल किंवा स्टेट डिग्निटी जी आहे तर ती कुठेही ब्रेक होणार नाही, त्याच्या इमेजला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने ऍड केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर डिपिक्ट वुमन इन deprecating manner. Female should not be portrayed in a manner that is obscene, exploitive, or vulgar. Display respectful visual content that goes beyond the established norms of good taste and decency. Encourage social evils like child marriage, ब्राईड बर्निंग अँड डावरी सिस्टीम एक्सेट्रा. आता ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला युज करता येणार नाही. त्या जर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये युज केल्या गेल्या तर लिगल ऍक्शन्स ज्या आहेत तर त्या घेतल्या जातील. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट जे आहेत तर ते नेक्स्ट लेक्चरला बघूया.